Hello, my dear students. Welcome to English video. In this video, we are going to learn a new interesting lesson from our fifth standard English textbook. George Washington Carver. Activity number 1 on page number 76. Listen carefully and read aloud. लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा. A man in Alabama had gone out for a walk. अलाबामा या घटक राज्यातील जे काही अमेरिकेमध्ये आहे त्यातील एक माणूस बाहेर फेरफटका मारायला बाहेर निघाला. सडनली हिज फूट स्लिप्ड ओव्हर द मड ऑन द रोड. अचानक रस्त्यावरील चिखलावरून त्याचा पाय घसरला. हिज क्लोथ्स वेर स्प्लॅश्ड विथ मड. आणि त्याच्या कपड्यावर सगळं चिखल उडालं. ही टूक आउट हिज हँडकरचीफ अँड बिगॅन टू क्लीन हिज क्लोथ्स. त्यानं आपला हातरुमाल खिशातून बाहेर काढला आणि आपले कपडे स्वच्छ करायला सुरुवात केली. ही वाईप्ड ऑफ ऑल द मड. कपड्यावर उडालेला सर्व चिखल त्यानं पुसून काढला. बट ही सॉ दॅट देर वेर स्टेन्स ऑन हिज क्लोथ्स अँड व्हॉट्स मोर द स्टेन्स वेर ब्लू. परंतु त्याच्या लक्षात आलं, त्यानं पाहिलं की चिखल तर पुसला गेलाय, पण त्या चिखलांचा डाग कपड्यांवर तसाच पडलेला आहे. आणि नुसता पडलेला नव्हता, तर तो डाग हा निळ्या रंगाचा होता. द हँडकरचीफ टू हॅड टर्न ब्लू. आणि हात रुमाल सुद्धा निळ्या रंगाच्या डागाने भरलेला होता. ही वॉश्ड द हँडकरचीफ. त्याने हात रुमाल तो सगळा धुतला. बट द ब्लू स्टेन्स वेअर स्टील देअर. परंतु ते निळे डाग हात रुमालावर लागलेले जसेच्या तसे होते. दे कुड नॉट बी वॉश्ड ऑफ. ते धुवून गेले नव्हते. दिस मॅन वॉज नो ऑर्डिनरी मॅन. आणि हा माणूस म्हणजे कोणी सामान्य माणूस नव्हता. ही वॉज जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, द फेमस सायंटिस्ट. आणि हा माणूस होता जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, एक प्रसिद्ध असा वैज्ञानिक. तुम्हाला इथं पाहायला मिळतो बघा, त्यांचा फोटो इथं दिलेला आहे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा, की जे एक वैज्ञानिक होते. अ ट्रू सायंटिस्ट वॉन्ट्स टू स्टडी एव्हरीथिंग. आता एक खरा वैज्ञानिक सर्व गोष्टींचा अभ्यास करतो. इवन मड स्टेन्स. एवढंच नव्हे तर चिखलांच्या डागांचा सुद्धा. कार्वर रश्ड टू हिज लॅब. कार्वर घाई गडबडीनं धावत पळत आपल्या प्रयोगशाळेत गेले. अँड टेस्टेड द मड स्टेन्स अँड द सॉईल. आणि त्या चिखलाचे डाग आणि ती माती हे दोन्ही तिने आपल्या प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहिले, त्यांची तपासण्या केल्या. आफ्टर मेनी टेस्ट, अनेक चाचण्या केल्यानंतर, ही लर्न्ड हाऊ टू मेक गुड क्वालिटी ब्लू पेंट फ्रॉम द सॉईल. अनेक चाचण्या केल्यानंतर त्यांना हे शिकायला मिळालं की ह्या मातीपासून ते चांगल्या दर्जाचा निळा रंग बनवू शकतायत. अ चर्च इन दॅट टाउन नीडेड पेंट. तर त्या काळामध्ये त्यावेळी तेथील चर्चला रंगवण्यासाठी रंगाची गरज होती. कार्वर स्टुडंट पेंटेड द चर्च. आणि मग कार्वर यांच्या विद्यार्थ्यांनी तो चर्च रंगवून काढला. चर्च म्हणजे माहिती आहे ना विद्यार्थी मित्रांनो, चर्च म्हणजे ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना स्थळ, जिथं ते प्रार्थना करतात त्याला चर्च म्हटलं जातं. मग कार्वर यांच्या विद्यार्थ्यांनी तो चर्च सगळं रंगवून काढलं. विथ हिज लवली ब्लू पेंट. त्या सुंदर अशा त्यांनी छान अशा तयार केलेल्या निळ्या रंगाने सगळं चर्च रंगवलं. नो वन कुड बिलीव्ह दॅट. कोणाचाही याच्यावर विश्वासच बसेना दॅट द पेंट वॉज
मेड फ्रॉम द सॉइल अंडर देअर फीट, की तो रंग हा त्यांच्या पायाखाली असलेल्या मातीपासून बनवलेला आहे. इथं पार्ट 1 पूर्ण झालेला आहे. आता आपण पार्ट 2 पाहूया. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्याबद्दल आता माहिती इथं दिलेली आहे बघा. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर वॉज बॉर्न इन 1861. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. हिज पॅरेंट्स वेर स्लेव्ज, आणि त्यांचे पालक म्हणजेच आई वडील हे गुलाम होते, स्लेव्ज होते. हिज फॅमिली वर्क ऑन अ फार्म इन अमेरिका, आणि त्यांचं कुटुंब अमेरिकेतील एका शेतामध्ये काम करत होते. ही लॉस्ट बोथ हिज पॅरेंट्स वेन ही वॉज स्टील अ बेबी, आणि ते जेव्हा बाळ लहान होते, अतिशय बेबी म्हणजे लहान तानं बाळ, त्याच वेळी त्यांनी आपल्या आईवडिलांना गमावलं. कार्वर लव्ड प्लांट्स इवन ॲज अ चाइल्ड. अगदी बालपणात सुद्धा कार्वर यांना प्लांट्स म्हणजे वनस्पतींची रोपे, वनस्पती ह्या खूप आवडायच्या. ही केअर्ड फॉर देम, ते त्यांची काळजी घ्यायचे. ही अंडरस्टूड व्हॉट द प्लांट्स वॉन्टेड, वनस्पतींना काय हवं आहे हे त्यांना समजायचं. व्हॉट वॉज रॉंग विथ देम, आणि काय बिघडले त्या वनस्पतींचं, कशामुळे त्या वाढत नाही आहेत किंवा काय अडचण आहे हे सुद्धा त्यांना कळायचं. सून पीपल अराउंड द फार्म बिगॅन टू कॉल द यंग बॉय प्लांट डॉक्टर, आणि लवकरच त्या शेताच्या भोवताली असणारे जे लोक होती त्या लोकांनी या लहान मुलाला प्लांट डॉक्टर म्हणजेच वनस्पतींचा वैद्य म्हणून बोलवायला सुरुवात केली. यंग कार्वर वॉन्टेड टू गो टू स्कूल अँड देन कॉलेज. आता हा जो लहान कार्वर होता तो शाळेत जाऊ इच्छित होता, आणि त्यानंतर त्याला महाविद्यालयात सुद्धा जायचं होतं. बट ही वॉज अ ब्लॅक बॉय, परंतु तो एक कृष्णवर्णीय मुलगा होता, म्हणजे काळ्या रंगाचा होता. मेनी स्कूल्स अँड कॉलेजेस इन दोज डेज डिड नॉट टेक ब्लॅक स्टुडंट्स. डिड नॉट टेक म्हणजेच प्रवेश दिला जात नसे. त्या काळी शाळेमध्ये आणि महाविद्यालयामध्ये कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नसे. कार्वर डिड नॉट लूज हर्ट. आता आपल्याला प्रवेश मिळत नाही म्हणून कार्वर हे धीर गमावून बसले नाही, त्यांनी धीर सोडला नाही. ही वेंट फ्रॉम प्लेस टू प्लेस. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहिले शाळेच्या शोधात. ही फाउंड अ कॉलेज वेअर ही कुड स्टडी. आणि एक कॉलेज त्यांना सापडलं जिथं ते अभ्यास करू शकत होते. ही स्टडीड हार्ड. अतिशय कठीण परिश्रम त्यांनी घेतलं अभ्यास करण्यासाठी. अँड बिकेम अ सायंटिस्ट. आणि ते एक वैज्ञानिक बनले. हा झाला पार्ट 2. आता आपण पार्ट 3 बघूया. ऑन पेज नंबर 77. काय बघा. आफ्टर अ फ्यू मंथ्स कार्वर वेंट टू टीच ॲट द टस्केजी इन्स्टिट्यूट इन अलाबामा. अलाबामा ह्या अमेरिकेतील असणाऱ्या या घटक राज्यातील टस्केजी इन्स्टिट्यूट, टस्केजी नावाच्या एका संस्थेमध्ये काही महिन्यानंतरच ते तिथं शिकवण्यासाठी तिथं गेले. दिस इन्स्टिट्यूट वॉज फॉर ब्लॅक स्टुडंट्स. आणि ही संस्था कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी शिकवत होती. कार्वर वर्क देअर ऑल हिज लाईफ. संपूर्ण जीवन कार्वर यांनी या संस्थेत शिकवण्याचं काम केलं, तिथं त्यांनी काम केलं. ऑन द फर्स्ट डे. अगदी पहिल्याच दिवशी जेव्हा त्या संस्थेत गेले, कार्वर टोल्ड हिज स्टुडंट्स. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं, लेट अस स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट टुडे. चला आज आपण
एक नवीन प्रकल्प सुरू करूया. वी विल ऑल गो आउट. आपण सर्वजण बाहेर जाऊया. अँड कलेक्ट कॅन्स, बॉटल्स, बॉक्सेस, पॉट्स अँड पॅन्स विच पीपल हॅव थ्रोन अवे. आपण बाहेर जाऊया आणि आपल्याला बाहेर लोकांनी निरुपयोगी म्हणून समजून फेकून दिलेल्या कॅन म्हणजे डबे, बॉटल्स बाटल्या, खोकी, बॉक्सेस, पॉट्स भांडी, पॅन्स कढया हे आपण काय करूया, गोळा करूया. फ्रॉम दीज वी विल मेक सिम्पल इन्स्ट्रुमेंट्स. आणि आपण या सर्व वस्तूंपासून आपल्या प्रयोगशाळेसाठी साध्या सिंपल अतिशय साधे असे काही इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत, उपकरणं आहेत ते बनवूया. अँड सेट अप अवर लॅबोरेटरी. आणि आपण त्या वस्तूंपासून आपली प्रयोगशाळा तयार करूया. उभारूया. सेटअप म्हणजे उभारणे. अँड सून कार्वर सेटअप हिज लॅबोरेटरी. आणि लवकरच कार्वर यांनी आपली प्रयोगशाळा उभारली. इन दिस लॅबोरेटरी ही फाउंड न्यू युजेस फॉर दीज युजलेस थिंग्स. आणि या प्रयोगशाळेमध्ये त्यांना ह्या युजलेस थिंग्स म्हणजेच निरुपयोगी, युजलेस म्हणजे निरुपयोगी वस्तूपासून विविध उपयोग आपण काय काय करू शकतोय हे त्यांना तिथं आढळून आलं. ही showed his students that one does not have to spend a lot of money to do great things. आणि त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलं की एखादी गोष्ट किंवा एखादी मोठी गोष्ट जर आपल्याला करायची असेल, म्हणजेच असामान्य गोष्ट किंवा एक अलौकिक गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यासाठी भरपूर पैसे असणं गरजेचंच आहे असं नाही, हे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून दिलं. जसं त्यांनी निरुपयोगी वस्तूपासून छानशी अशी प्रयोगशाळा उभी केली होती या उदाहरणातून. आता लास्ट पार्ट आपण पाहूया. कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अलाबामा. आता कार्वर जे आहेत त्यांना अलाबामामधील जे शेतकरी आहेत त्यांना मदत करायची होती, कारण तिथले जे शेतकरी हे छोटे छोटे शेतकरी होते. त्या शेतकऱ्यांना त्यांना मदत करायची होती. ही शोड देम हाऊ टू गेट गुड क्रॉप्स. त्या शेतकऱ्यांना त्यांनी दाखवून दिलं की चांगल्या पद्धतीचं पीक शेतामध्ये कसं घेतलं जाऊ शकतंय. These farmers grew plants like cotton because there was profit in it. हे जे सर्व शेतकरी होते अलाबामामधील ते कापसाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतामध्ये घ्यायचे, कारण कापसाचं पीक हे नफा मिळवून देणारं पीक होतं. प्रॉफिट म्हणजे नफा. बट कॉटन मेड द सॉइल पुअर. परंतु कापसाचं पीक घेतल्यानंतर शेतातील जमीन ही पुअर म्हणजेच त्याच्यातील उपजाऊपणा हा कमी होतो, त्या जमिनीचा पोत हा घसरतो. कार्वर टोल्ड देम टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. कार्वर यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शेतामध्ये पीनट्स म्हणजे भुईमूग आणि बीन्स म्हणजे पावटे म्हणजे द्विदलीय वनस्पती धान्य ही तुम्ही काय करा, शेतामध्ये पिकवा. These crops made the soil rich again. आणि मग या पिकांमुळे तुमच्या शेतातील जमीन अधिक उपजाऊ होईल, त्या जमिनीचा पोत सुधारेल. द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स. आणि मग शेतकऱ्यांना खूप चांगलं पीक आलं शेतामध्ये. इन फॅक्ट द क्रॉप्स वे सो गुड. एवढंच नव्हे तर वास्तविक
त्यांचं शेतातील पीक खूपच चांगलं आलं. दॅट द फार्मर डिड नॉट नो वॉट टू डू विथ सो मच ऑफ देम. एवढं पीक आलं त्यांच्या शेतामध्ये की त्या एवढ्या पिकाचं काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झाला. अगेन कार्वर वेंट टू वर्क. आणि मग पुन्हा एकदा कार्वर कामाला लागले. ही बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दीज प्लांट्स. आणि मग त्यांनी या वनस्पतींसाठी, या पिकांसाठी आणखीन काय नवीन नवीन उपयोग त्याचा आपण करू शकतोय हे शोधण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. कॅन यू इमॅजिन हाऊ मेनी युजेस ही फाउंड. काय तुम्ही कल्पना करू शकताय का की त्यांनी किती उपयोग शोधून काढले. फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सोप, पेपर, टाइल्स, बटर, प्लास्टिक, मिल्क, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. आणि तुम्ही कल्पना करू शकताय का की त्यांनी पीनट्सपासून म्हणजेच भुईमुगाच्या शेंगांपासून साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, साबण, कागद, टाइल्स म्हणजेच फरशा म्हणजे घरावरील कौले, बटर, लोणी, त्याचबरोबर प्लास्टिक आणि मिल्क म्हणजे दूध अशा यासारख्या 300 वस्तू त्यांनी त्यापासून तयार केल्या भुईमुगापासून, पीनट्सपासून. फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड ॲज मेनी ॲज 118 थिंग्स. आणि स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यापासून त्यांनी जवळजवळ 118 वस्तू बनवल्या. सून दीज क्रॉप्स वेर इन ग्रेट डिमांड अँड द फार्मर्स वेर हॅप्पी. आणि लवकरच या पिकांना खूप मागणी आली आणि शेतकरीसुद्धा खूप आनंदी झाले. दिस ग्रेट सायंटिस्ट डायड इन 1943. आणि या महान वैज्ञानिकाचा मृत्यू 1943 मध्ये झाला. द प्लेस वेअर ही वर्क इज नाव टर्न इन टू अ म्युझियम. आणि ज्या ठिकाणी जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर हे काम करत असत ते ठिकाण आता म्युझियम म्हणजेच संग्रहालयामध्ये रूपांतरित करण्यात आलेलं आहे. सो दिस इज द स्टोरी ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर, अ ग्रेट सायंटिस्ट. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर जे महान वैज्ञानिक होते त्यांच्याबद्दल हा लेसन आपल्याला इथं देण्यात आलेला आहे. तर तुम्ही हा लेसन वाचा आणि त्यानंतर त्याखालील असणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सोडवायच्या आहेत. तर कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी आहेत बघा. नंबर 2, फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी. खालील शब्दांचे अर्थ शब्दकोशात शोधा. म्हणजे डिक्शनरीमधून स्टेन्स, स्लेव्ह, लॅबोरेटरी, डिमांड आणि म्युझियम या शब्दांचे अर्थ शोधायचे आहेत आणि ते लिहून काढायचे आहेत मराठी आणि इंग्लिशमध्ये. नंबर 3, लिस्ट द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. उतार्यातून खालील गोष्टींची यादी करा. लिस्ट करायची यादी. फूड आयटम्स या लेसनमध्ये कोणकोणत्या खाण्याच्या पदार्थांचे या वस्तू इथं उल्लेख केलेला आहे त्यांची यादी करायची आहे. एव्हरीडे थिंग्स. एव्हरीडे थिंग्स म्हणजे दैनंदिन जीवनातील आपल्या वस्तू ज्या आहेत त्यांची यादी करायची आहे. वर्ड्स रिलेटेड विथ स्टडीज म्हणजे अभ्यासाशी संबंधित असणारे शब्द कोणते या पाठात आलेले आहेत लेसनमध्ये त्यांची यादी करायची आहे. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 4, rearrange the following events in the proper order. Use the points to make a chart of the life sketch of George Washington Carver. खालील घटना योग्य त्या क्रमाने लावा. हे मुद्दे वापरून जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर
यांच्या जीवनपटाचा तक्ता तयार करा. आता इथं 1 ते 9 अशी वाक्य दिलेली आहेत आणि पाठामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते कोणत्या क्रमाने आलेले आहेत त्यांचा क्रम ह्या पुढे दिलेल्या बॉक्समध्ये लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 कोणतं येईल? नंबर 3 येईल बघा. वॉज बॉर्न इन 1861, म्हणजेच जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म 1861 मध्ये झाला. हे पहिलं सेंटेन्स येईल. मग त्याच्यानंतर काय घटना येणार? लॉस्ट हिज पॅरेंट्स, नंबर 2. अशा पद्धतीनं तुम्ही त्या सेंटेन्सच्या पुढं तो नंबर द्यायचा आहे. लेसनमध्ये ज्या क्रमाने ते वाक्य आलेले आहेत त्या क्रमाने. अँड ॲक्टिव्हिटी नंबर 5, राईट अ नोट ऑन कार्व्हर इन युअर मदर टंग. कार्व्हर यांच्यावर तुमच्या मातृभाषेत एक टिपण लिहा. म्हणजे थोडक्यात माहिती लिहायची आहे. मदर टंग म्हणजे तुमच्या मातृभाषेत मराठीत लिहायची आहे ती. आय होप यू अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी. थँक यू for watching this video. Studied it well properly at home and learn this interesting lesson. हा जरा व्यवस्थितपणे अभ्यासा आणि शिका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.